नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना आज नोटीस नंबर 09 नीट यूजी 2026 सीईटी सेल महाराष्ट्र राज्यातील रिगार्डिंग प्रोसेस रेजिंग कंप्लेंट्स अँड ऑब्जेक्शन्स, आपल्याला ग्रॅव्हन्सेस असं म्हणता येईल किंवा ऑब्जेक्शन्स असं म्हणू किंवा रेज कंप्लेंट्स असं म्हणूया. सीईटी सेल नोटीस नंबर 8 म्हणजे 14/8/2026 रोजी सीईटी सेलचे 8 नंबरची नोटीस आहे. त्यानुसार आपल्याला ही गोष्ट पाहण्यात येते की आपल्याला काही जे समजा आता जी SML लिस्ट आलेली आहे, ह्या लिस्टमध्ये तुम्हाला जर त्याच्यावरती चॅलेंज करायचं आहे किंवा ऑब्जेक्शन घ्यायचं आहे किंबहुना त्याला काही कंप्लेंट रेज करायची आहे, त्याच्यासाठी कशा प्रकारची कंप्लेंट्स रेज करण्यासाठी हा डिटेल व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कसल्याही प्रकारचं कन्सेप्ट इनकम्प्लीट राहणार नाही. पहिला महत्त्वाचा मुद्दा, ॲज पर रिवाइज्ड शेड्यूल पब्लिश्ड, म्हणजे ज्या पद्धतीनं पब्लिश केलं नोटीस नंबर 8, द प्रोविजनल मेरिट लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स विल पब्लिश्ड ऑन द ऑफिशियल वेबसाईट टुडे. आज तुम्हाला जी लिस्ट प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली आहे त्यानुसार कॅन्डिडेट्स आर परमिटेड टू रेज ग्रीव्हान्सेस म्हणजे ऑब्जेक्शन किंवा तुम्हाला कंप्लेंट द्यायची असेल रिगार्डिंग ओनली देअर ओन डिटेल्स पब्लिश्ड इन प्रोविजनल मेरिट लिस्ट. म्हणजे आपल्याला जी काही रात्री 1 वाजता सीईटीच्या वेबसाईट्सवरती जी काही कॉमन मेरिट लिस्ट आहे आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही कंप्लेंट असेल म्हणजे रेज कंप्लेंट असेल किंवा ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला उद्या 20 तारखेपर्यंत, म्हणजे आज आणि उद्या 19 आणि 20 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला कंप्लेंट रेज करता येतात. काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, त्या इन्स्ट्रक्शन आपण सध्या पाहूया. एक तर पहिलं इन्स्ट्रक्शन जे आहे ते कॅन्डिडेट शॅल केअरफुली verify spelling on their name, category and gender and marks or the relevant details published provisional merit list. जी काय प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव, कॅटेगरी आणि त्याचबरोबर तुमच्या नावामधले काही स्पेलिंग वगैरे, जेंडर आणि मार्क्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चेक करा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, इन केस ऑफ एनी डिस्क्रिपन्सी, तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल किंवा काही चूक असेल त्याच्यामध्ये, तर अबव मेन्शन डिटेल्स द कॅन्डिडेट मे रेज ग्रीव्हन्स थ्रू देअर लॉग इन ओनली. जर समजा तुम्हाला त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन असेल, म्हणजे तुमचं जे काही कॅटेगरीमध्ये चेंज झालं आहे, स्पेलिंगमध्ये बदल आला आहे, तुमचं रिजेक्शन लिस्टमध्ये नाव आलं असेल तर स्टुडंट लॉग इनमध्ये जाऊन आपण ते दुरुस्त करू शकतात या 2 दिवसात, म्हणजे 20 तारखेच्या 5 वाजेपर्यंत, आज आणि उद्या. ग्रीव्हन्स रेज थ्रू मेलमधून आपल्याला केला तर उपयोग होणार नाही. द ग्रीव्हन्सेस लिंक गिवन इन द कॅन्डिडेट लॉग इन, कॅन्डिडेटच्या लॉग इनमध्ये ही ग्रीव्हन्स जी काही ऑब्जेक्शन जी लिंक आहे त्याला ग्रीव्हन्स लिंक म्हटलंय ती आपल्याला दिलेली आहे. कॅन्डिडेट्स कॅन रेज ग्रीव्हन्स ओनली वन्स, तुम्ही फक्त एकदाच देऊ शकता, म्हणजे रेज ग्रीव्हन्स एकदाच देऊ शकता. हाऊएव्हर इन दे आर अलाउड टू रेज द ऑब्जेक्शन्स इन मोर दॅन 1 फील्ड, एकापेक्षा जास्त फील्डमध्ये जरी तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तरी तो घेऊ शकता, परंतु एकच तुम्हाला फक्त कंप्लेंट करता येऊ शकते, एकच ग्रीव्हन्समध्ये देता येते. मल्टिपल चेंजेस करू शकतात. उदाहरणार्थ जेंडर तुम्हाला चेंज करायचं आहे, कॅटेगरी चेंज करायचं आहे, स्पेसिफिक रिझर्वेशन करायचं आहे, स्पेलिंग चेंज करायचं आहे, हे सगळे काय जे चेंज करायचे आहे ते तुम्हाला एकाच ह्याच्यामध्ये, ह्याला थोडक्यात आपण करेक्शन विंडो असं सुद्धा म्हणू शकतो. 5वा मुद्दा जो आहे तो, कॅन्डिडेट शुड एन्श्युअर दे हॅव चेक्ड ऑल डिटेल्स अँड रेज्ड ग्रीव्हन्स फॉर ऑल नेसेसरी फील्ड्स. ग्रीव्हन्स वन्स सबमिटेड कॅनॉट बी edited nor any addition and deletion of grievance permitted after submission. एकदाच तुम्हाला जे काही चेंज करायचं ते करून घ्या. एकदाच करता येणारा ग्रीव्हन्स 2 वेळा करता येणार नाही. एकाच ग्रीव्हन्समध्ये तुम्हाला मल्टिपल चेंज पण करता येतात आणि एकदा केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये बदल पण करता येणार नाही, असं 5वा मुद्दा सांगितलेला आहे. इन केस ऑफ कॅन्डिडेट्स सीक एनी करेक्शन ऑफ डिटेल्स सबमिटेड इन रजिस्ट्रेशन फॉर्म, इट शॅल बी मॅन्डेटरी टू सबमिट द रिक्विजिट. हे सर्व जर तुम्ही करणार असेल तर त्यासाठी सपोर्टिंग डॉक्युमेंटची गरज आहे. जर तुम्ही सपोर्टिंग डॉक्युमेंट दिलं नाही ग्रीव्हन्ससाठी तर त्याचा काही उपयोग होणार नाही, त्याचा विचार होणार नाही. म्हणजे तुम्हाला जर समजा एखाद्यावरती चॅलेंज करायचं आहे समजा, तर त्याच्यासाठी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे. फॉर चेंज इन एव्हरी फील्ड अ सपोर्टिंग डॉक्युमेंट pertaining to the fields of required, candidates are allowed to upload multiple documents of that purpose. म्हणजे तुम्हाला एकासाठी 2, 3, 4 जरी डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे असेल तर ते सुद्धा तुम्हाला करता येणार आहेत, परंतु तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असले पाहिजे.
प्रूफ असलं पाहिजे. कॅन्डिडेट हू फेल्ड अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट, जर समजा तुम्ही एखादे कंप्लेंट रेज केले, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतले आणि तुमच्याकडे जर समजा सपोर्टिव्ह डॉक्युमेंट जर तुम्ही नाही पाठवलं तर क्लेम शॅल नॉट बी ग्रँटेड, म्हणजे तुमचा क्लेम ग्रँटेड होणार नाही. हाऊएव्हर तरी सुद्धा कॅन्डिडेट्स शुड नोट दॅट मेअर अपलोडिंग द डॉक्युमेंट्स डज नॉट गॅरंटी टू चेंज, म्हणजे जर समजा तुम्ही डॉक्युमेंट दिलं म्हणजे तुमचं 100% चेंज होईल असं समजायचं पण कारण नाही. द चेंज इन क्लेम विल ओनली बी ॲक्सेप्टेड आफ्टर द व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स. तुमचं डॉक्युमेंट जर ओरिजिनल असेल किंवा व्हेरीफाय झालं तरच तुमच्यामध्ये चेंज होईल. त्यामुळे तुम्ही ग्रेव्हन्स दिला म्हणजे तुमचं लगेच चेंज होईल असं म्हणायचं काही काम नाही. ते ग्रँट होणार नाही. त्यांचं ओरिजिनल सपोर्टिव्ह डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागेल आणि सपोर्टिव्ह डॉक्युमेंट दिलं म्हणजे तरीसुद्धा तुमचं होईलच असं नाही, त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे. कॅन्डिडेट शुड इन्शुअर दॅट अपलोड करेक्ट डॉक्युमेंट ॲज पर देअर क्लेम. तुमचा क्लेमनुसार तुमचा जो डॉक्युमेंट आहे ते करेक्ट डॉक्युमेंटच अपलोड करा. चुकीचं वगैरे केलं तर चालणार नाही, तुमचं चेंज होऊ शकणार नाही. ग्रीव्हन्सेस रिसिव्ड विदिन द प्रिस्क्राइब्ड पिरियड. प्रिस्क्राइब पिरियड म्हणजे किती? 19 आणि 20 ऑगस्ट 2024 5 वाजेपर्यंत इज स्क्रुटनाइज अँड नेसेसरी ॲक्शन शॅल बी टेकन ॲज पर द अप्लिकेबल रूल्स. Candidates who have received communication with regard to their uploaded documents or verification can upload the necessary document during grievance period only following the steps given above. बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थ्यांना जर समजा रिसिव्ड कम्युनिकेशन विथ रिगार्ड देअर अपलोडेड डॉक्युमेंट्स आफ्टर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती रिस्पॉन्स दिला जाईल किंवा कम्युनिकेट केलं जाईल. कॅन अपलोड द नेसेसरी डॉक्युमेंट. तुम्हाला त्यावेळेस सुद्धा तुमचं नेसेसरी डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करता येणार आहे. म्हणजे मॅन्युअल सारखं गोष्ट आहे. तुम्ही एखादं अपलोड केलं आणि ते व्हेरीफाय झालं ते नाही चालत तर दुसरं अपलोड सुद्धा करता ड्युरिंग द ग्रीव्हन्स पिरियड ओनली फॉलोइंग द स्टेप्स गिव्हन. जर खालील प्रकारच्या स्टेप्समध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला जरी परत सुद्धा म्हणजे एखादं डॉक्युमेंट तुम्ही सपोर्टिव्ह दिलं म्हणजे एक्झाम्पल लक्षात घ्या, तुम्हाला काय ऑब्जेक्शन असेल तर त्याचे डॉक्युमेंट तुम्हाला ग्रीव्हन्सेसच्या स्टुडंट लॉग इनमध्ये जावं लागेल. तुम्हाला ते काही मेलमधून करता येणार नाही. आणि जर समजा तुम्हाला जरी डॉक्युमेंट टाकलं तर ते चेंज होईलच असं नाही, व्हेरिफिकेशन होईल आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच चेंज होईल आणि जर ते सत्य असेल तर होईल. एवढं. दुसरी गोष्ट कशी आहे की तुम्हाला तिकडून रिस्पॉन्स येऊ शकते, कम्युनिकेट केलं जाईल किंवा या प्रकारच्या गोष्टी तुम्ही हे करा म्हणजे तुम्ही केलेलं करेक्ट डॉक्युमेंट नाही दुसरं करा तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉलोइंग स्टेप्समधून काही स्टेप्समधून तुम्हाला चेंजसुद्धा करता येणार आहे. कॅन्डिडेट हू हॅव अपलोडेड रिसिप्ट्स शुड नोट. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक एक लक्षात घ्या. तुम्ही रिसिप्ट काही जणांनी त्या ठिकाणी अपलोड केलेले आहे म्हणजे नॉन क्रिमी लेअर असेल, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, त्याचबरोबर तुमचं जे काही नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट, डिफेन्स सर्टिफिकेट याच्यासाठी अप्लाय केलेली जी पावती आहे ती कोणतीही चालणार नाही एक्सेप्ट म्हणजे त्याला एक एक्सेप्शन दिलं आहे हे लक्षात घ्या. ह्याचं एक्सेप्शन कोणतं आहे तर CBC ऑफ OBC अँड SCBC कॅटेगरी ओनली. म्हणजे CBC मध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जात पडताळणी जो दाखला आहे तो फक्त SCBC आणि OBCच्या मराठा OBC असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठीच फक्त ग्रँट केलं जाणार आहे त्याची रिसिप्ट. नाहीतर दुसऱ्या सर्व OBCच्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा कदाचित तुम्ही जर समजा रिसिप्ट केलं असेल तर रिसिप्ट केली जाणार नाही असं म्हटलंय. वास्तविक पाहता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमी लेअरसाठीचं त्यांच्याकडे रिसिप्ट होती ती अपलोड करताना मी पाहिलेले आहे, परंतु ती चालणार नाही असं सध्या तरी म्हटलं जाते. त्यामुळे तुम्ही ग्रीव्हन्सेसमध्ये जाऊ शकता आणि तुमच्याकडे जर असेल सर्टिफिकेट तर ते तुम्ही अपलोड करू शकता, नसेल तर तीच रिसिप्ट तुम्हाला करावी लागेल. मग त्यानंतर काय होते आपल्याला सांगता येणार नाही. द कॅन्डिडेट हू विश टू कन्वर्ट द ओपन टू रिझर्वेशन स्पेसिफाय रिझर्वेशन or minority etc. can do so by raising grievance supported by necessary documents for that the claim as per information brochure. इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये ज्या पद्धतीनं तुम्हाला ओपन मधून जर समजा फॉर्म भरला गेला असेल आत्ताचा आणि तुम्हाला जर तुमच्याकडे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट आपल्याकडे उपलब्ध असेल आणि चुकून गेला असेल तर तुम्हाला कॅटेगरीमध्ये जाता येते. खरं तर ही करेक्शन विंडो आहे. तुम्हाला कॅटेगरी चेंज करण्याचा गेल्या वर्षीपर्यंत जो बदल ह्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे फक्त OBC SC ST किंवा FIJE NT 1-2 पासून ओपनमध्ये आपल्याला कन्वर्ट करता येत होतं. पण आता सुद्धा सांगितलं नाही की ओपनमधून स्पेसिफाईड रिझर्वेशन किंवा मायनॉरिटीमध्ये
जाऊ शकतं जर समजा तुमच्याकडे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट असेल तर. ह्या सुद्धा गोष्टी यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. एकंदरीत कॅन्डिडेट हू विश टू रिमूव्ह द क्लेम कॅन बी सबमिटेड द अंडरटेकिंग ऑन प्लेन पेपर अँड अपलोडिंग द डॉक्युमेंट्स रिगार्डिंग द सेम ॲज सपोर्टिंग डॉक्युमेंट. जर समजा तुम्हाला एखादं रिमूव्ह करायचं असेल तर एक साधा कोरा कागद घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचं अंडरटेकिंग किंवा अंडरटेकिंग लिहून द्यायचं आहे की त्या प्लेन पेपरवर लिहायचं किंवा ते कॅन्डिडेट विश जरा तुमचा एखादा क्लेम नाही कोणता क्लेम असेल समजा एक्झाम्पल धरून चाला की तुमच्याकडे हिली एरिया ते मला कॅन्सल करायचं आहे किंवा PWD कॅन्सल करायचं आहे व्हॉट एव्हर मे बी. तर प्लेन पेपरवरती आता एखाद्या विद्यार्थ्यानं माझ्याकडे बघितलं तर एक विद्यार्थ्याला PWD आहे खरं तर त्याच्याकडे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट नाही चुकून फॉर्म भरताना NTA कडे भरला होता आणि तसंच तिकडे आले तर तुम्हाला एक प्लेन पेपरवरती त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे ग्रीव्हन्सेसमध्ये जाऊन डॉक्युमेंट रिगार्डिंग द सेम ॲज सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट असं समजलं जाईल. जर प्लेन पेपरवरती जरी तुम्ही तुमचं अंडरटेकिंग लिहून दिलं की बाबा मला ह्याच्यातून रिमूव्ह करा असं दिलं तरी चालू शकतं. अशा प्रकारचा त्याचा अर्थ आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा 13वा जे टॉपिक आहे तो आपण पाहिला. आता 14वा नो चेंज or correction shall be permitted at final merit list after the publication of final merit list of will be utilized cap round 1 and cap round 2. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. आता जी SML लिस्ट आहे ती फक्त आणि फक्त नीट UG 2026च्या CET सेल मार्फत चालणाऱ्या म्हणजे हे जे कॅप राऊंड आहे कॉम्प्युटराइज्ड ॲडमिशन प्रोसेसचा राऊंड 1 आणि 2 कॅप राऊंड 1 आणि 2 साठीच ही प्रोसेस ही SML लिस्ट असते. आता 3 साठी काय आहे बघा परत एकदा तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन नवीन विद्यार्थ्यांना करता येऊ शकत असतं त्यामुळे ती SML लिस्ट वेगळीच येणार आहे. त्यामुळे ही SML लिस्ट आपल्याला राऊंड 1 आणि राऊंड 2 साठी उपयोगी असणार आहे. त्यामध्ये एकदा जर तुमचं करेक्शन झालं आणि तुमच्या लिस्टमध्ये फायनल मेरिट लिस्ट आली तर त्याच्यानंतर मात्र पब्लिश झाली किंवा जाहीर झाली तर त्यानंतर फायनल मेरिट लिस्टच्या नंतर तुम्हाला कॅप राऊंड 1 आणि 2 मध्ये कसल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. 3 मध्ये बदल करता येऊ शकतो तो कसा करता येईल मी तुम्हाला पुढे सांगेल. फक्त आता जो बदल आहे तो कायम फायनल या 2 राऊंडसाठी कायम राहील. नोट दिले सर्वात महत्त्वाची नोट आहे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ईच क्लेम विल बी ॲज पर इन्फॉर्मेशन ब्रोशर. म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट देणार आहे जे क्लेम रेज करण्यासाठी तुम्ही जे डॉक्युमेंट देणार आहे ते इन्फॉर्मेशन ब्रोशरमधील नीट UG 2026चं जे इन्फॉर्मेशन बुलेटिन दिलं आहे त्याच्यामध्ये रेफर करा आणि गो थ्रू इन्फॉर्मेशन ब्रोशर बिफोर कंप्लेंटिंग द प्रोसेस. त्याच्यानुसारच तुम्हाला जाता येणार आहे हे लक्षात. म्हणजे तुमच्याकडे कोणतं जरी एखादं डॉक्युमेंट आहे तुमचं फॉर्मेट वेगळं आहे तर चालणार नाही. इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार असेल तेच फॉर्मेटनुसार तुम्हाला तिकडे जाता येऊ शकणार आहे. ही पण असं सांगितलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा ही नोटीस इन केस ऑफ डिस्क्रिपन्सी और इनकन्सिस्टन्सी बिटवीन मराठी आणि इंग्लिश. जर समजा मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला जर समजा शब्दामध्ये खेळ वाटला तर खरं कोणतं धरलं जाईल इंग्लिशमधलं धरलं जाईल असं तिथं म्हटलेलं आहे. इंग्लिश व्हर्जन शॅल बी ट्रीटेड ॲज अ फायनल बाइंडिंग. याचबरोबर खाली देताना ग्रीव्हन्सेसमध्ये डिटेल्स देताना आपल्याला मराठीमध्ये सुद्धा तक्रार किंवा हरकती नोंदण्याचे प्रमाण वगैरे दिलेलं आहे. हे सगळं मी तुम्हाला आता सांगितलेलं ते सेमच आहे. ग्रीव्हन्सेस देण्यासाठीची सुरुवात झालेली आहे आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना तुम्ही ग्रीव्हन्स म्हणजे तुमची कॅटेगरी चेंज करू शकता. तुमच्या नावाचं स्पेलिंग असेल जेंडर असेल किंवा PWD स्पेशल रिझर्वेशन ह्या सर्व गोष्टी किंवा रजिस्ट्रेशनमध्ये नाव असेल ह्या सर्वांसाठी ग्रीव्हन्सेसमध्ये तुम्ही जाऊ शकता. उद्या म्हणजेच 20 ऑगस्ट 2026च्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व प्रकारचे ग्रीव्हन्सेस देऊ शकता. एकाच वेळेस एक ग्रीव्हन्स द्या आणि त्या ग्रीव्हन्स एकदाच ग्रीव्हन्स देता येतो त्यानंतर पुढे देता येणार नाही. आणि त्यांनी रिस्पॉन्स केला आणि परत तुम्हाला एखादा डॉक्युमेंट मागितलं तर त्या ग्रीव्हन्समध्ये मात्र तुम्हाला आपल्याला मल्टिपल डॉक्युमेंट्ससुद्धा मागू शकतात आणि देऊ शकतात. तुमच्याकडे 100% आता ओरिजिनल डॉक्युमेंट असले पाहिजे. आता तरीही काही जणांचे प्रश्न आमच्यासमोर असणार आहेत की माझ्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही त्याची फक्त पावती आहे. माझ्याकडे उदाहरणार्थ डोमिसाईल किंवा नॅशनॅलिटी नाही फक्त पावती आहे तरी चालेल. काही काळजी करू नका. ज्यावेळेस प्रत्यक्षात सिलेक्शन होईल आणि कॉलेजवरती जाल त्यावेळेस मात्र तुमचं त्यावेळेस व्हेरीफाय होऊ शकणार आहे. हा डिस्क्लेमर मी माझ्या वैयक्तिकतर्फे सांगते. आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थ्यांनी पालकांसाठी ग्रीव्हन्सेस ऑब्जेक्शन्स किंवा हरकती किंवा तक्रार नोंदीच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी ह्या माध्यमातून मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे तो आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं असेल तर डिटेल सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला देणार आहे. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांना जे काही नीट UG 2026मध्ये असणाऱ्या SML आणि ऑल इंडिया रँकमध्ये काय चेंज झालं हे सर्व मी सांगण्याचा प्रयत्न करेन. एवढंच तुम्हाला सांगू